नमस्कार मंडळी, आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण येथे काहीतरी नवीन पद्धतीचा नाश्ता बनवणार आहे, तेही घरच्या साहित्यामध्येच। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर येथे मी हे बटाटे उकडून घेतलेले आहे। तर येथे हे बटाटे आकाराने मोठे असल्यामुळे मी येथे 1.5 बटाट्याचा वापर करणार आहे। तर येथे आपल्याला हे बटाटे व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे। तर येथे तुम्ही हे बटाटे खिसणीने सुद्धा खिसू शकता, पण या बटाट्यामध्ये बटाट्याचे तुकडे वगैरे राहायला नको। अशा प्रकारे आपण हे बटाटे बारीक करून घेऊ। तर येथे आपण हे बटाटे चांगल्या प्रकारे बारीक करून घेतलेले आहे आणि यामध्ये बटाट्याचे थोडेफार तुकडे राहिले असतील तर ते आपण हाताने सुद्धा बारीक करू शकतो। तुम्ही बघू शकता सर्व बटाटे आपण येथे व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहे। तर आता येथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ। आणि एक वाटी बारीक कट करून घेतलेला पालक। तर येथे तुमच्याकडे पालक नसेल तर तुम्ही पालकच्या ऐवजी कोथिंबीर सुद्धा वापरू शकता। तर यामध्ये तुम्ही पालक वापरायचा असेल तर तुम्ही पालक सुद्धा वापरू शकता, किंवा यामध्ये तुम्ही कोथिंबीर वापरायचा असेल तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा वापरू शकता। तर येथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि त्या सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ। आणि आता हे मिश्रण आपण हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता सध्या तरी आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर येथे आपण ज्या भाज्या वापरल्या आहे त्या भाज्या सर्व एकत्र होतील। तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये 1 चमचा ओवा घालून घेऊ आणि आता आपण यामध्ये 1 चमचा धने घालून घेऊ, 1 चमचा लाल मिरची पावडर। तर यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर केलेला आहे। तर यामध्ये आपण लाल मिरची पावडरचा वापर आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। यामध्ये चवीनुसार 1 चमचा मीठ। आता आपण यामध्ये 5 चमचे गव्हाचं पीठ घालून घेऊ आणि आता आपण यामध्ये बेसन पीठ सुद्धा एवढंच घालून घेणार आहे। तर येथे आपण गव्हाचं पीठ जेवढं घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला येथे बेसन पीठ वापरायचं आहे। तर यामध्ये आपण बेसन पीठ घालून घेतलेलं आहे, त्यामुळे या नाश्त्याला छान चव येते। आणि आता आपण हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर येथे आपल्याला सुरुवातीला पाण्याचा वापर न करता हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण थोडं पाणी वापरून हे व्यवस्थित भिजवून घेऊ। तर येथे हे पीठ व्यवस्थित भिजवून झालेलं आहे। तर यामध्ये जास्त पाणी वापरायची गरज नाही। यामध्ये मी साधारणतः अर्धी वाटीपेक्षा सुद्धा कमी पाणी वापरलेलं आहे। तर येथे हे मिश्रण आपल्याला जास्त घट्ट सुद्धा भिजवायचं नाही आणि जास्त पातळ सुद्धा भिजवायचं नाही। तर येथे आपलं हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे। आपल्याला येथे तेल हे तव्यावरती सर्व बाजूने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। तर येथे आपण तयार करून घेतलेल्या मिश्रणातून 2 चमचे मिश्रण आपण तव्यावरती टाकून घेऊ। तर येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या मिश्रणाला हवा तसा आकार देऊ शकता। तर येथे मी या मिश्रणाला थोडा लांबसर असा आकार दिलेला आहे। तर येथे तुम्ही या मिश्रणाला गोल आकार सुद्धा देऊ शकता, त्रिकोणी आकार सुद्धा देऊ शकता, किंवा चौकोनी आकाराचे सुद्धा तुम्ही येथे हे बनवू शकता। तर येथे तुम्ही हा नाश्ता कोणत्याही आकाराचा बनवा, दिसायला हा छानच दिसतो। तर येथे हा नाश्ता दिसायला छान तर आहेच, पण हेल्दी सुद्धा आहे, कारण आपण येथे खूप कमी तेलाचा वापर केलेला आहे आणि हा नाश्ता गरमागरम खायला खूप छान लागतो। तर या तव्यावरती आता मी हे 3 पीस टाकून घेतलेले आहे आणि आपल्याला हे खालच्या बाजूने 2 ते 3 मिनिट व्यवस्थित होऊ द्यायचे आहे। तर आता हे छान झालेले आहे। आता आपण हे एका बाजूने पलटून घेऊ। अशा प्रकारे आपण सर्व पीस पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे पीस व्यवस्थित होऊ द्यायचे आहे। तुम्ही बघू शकता याला कलर खूप छान आलेला आहे आणि खायला हा नाश्ता खूप कुरकुरीत लागतो। आणि आजचा हा नाश्ता तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर आता हे दोन्ही बाजूने छान भाजून झालेले आहे। तर आता आपण हे पीस एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि उरलेल्या मिश्रणाचा आपल्याला हवा तेव्हा आपण हा नाश्ता बनवून खाऊ शकतो। हा नाश्ता खात असताना आपण यामध्ये जे धने वापरलेले आहे तर त्यामुळे हा नाश्ता खायला खूप छान लागतो। तर आजचा हा नाश्ता तुम्हाला आवडला असेल तर नक्की करून बघा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार।